जनसुविधा 80 लाख रुपये, 25-15 1 कोटी रुपये, आणि सगळ्यात महत्वाचं जे आपले अपंग बांधव आहेत त्या अपंग बांधवाला साहित्य द्यायची योजना 1976 पासून केंद्र सरकार राबवते. 76 पासून 2019 पर्यंत एकाही खासदारानं राबवली नाही. ओमराजे पहिला खासदार आहे ज्यानं ती योजना राबवली. आणि माझ्या अपंग बांधवाला 3 चाकी सायकल, 3 चाकी इलेक्ट्रिक सायकल, कानानं ऐकायची मशीन, तुमची व्हीलचेअर, कमोड चेअर, कृत्रिम पाय, कृत्रिम हात, स्मार्ट स्टिक, स्मार्टफोन, हे 4 कोटी 61 लाख रुपयाचं साहित्य माझ्या अपंग बांधवाचा एकही पैसा खर्च न करता त्यांना वाटप करायचं काम ह्याच ओमराजे नावाच्या खासदारानं केलं. आता लय कामाचं गुराळ गाळीत नाही का? आता या सगळ्याचा जर एकत्रित हिशेब केला तर ही बी 2-3 हजार कोटीच्या घरात जाते, सहज जाते. मग ही 3000 कोटी रुपये आणले म्हणून मी बी माझी लाल म्हणून सत्कार करून घ्यायचा का नको? घ्यायचा का? घ्यायचा हो. ही पैसे कुणाचे? कुणाचे? ओमराजेनं काय गोरधनवाडीची जमीन विकून दिली का? का राणा पाटलानं तेरची जमीन विकून दिली? पैसे कोणाचे? जीएसटी भरता का नाही? हा, लय भरता. खात्याच्या पोट्यावर 18% फुटू लावून टाकते. घे. शर्टावर जीएसटी, पॅन्टीवर जीएसटी, मोबाईलवर जीएसटी, कोणचं का सामान खरेदी करणार त्याच्यावर जीएसटी आहे का नाही? मग जीएसटीच्या रूपानं जमा केलेला तुमचा पैसा तुमच्यासाठी खर्च केला तर उपकाराची भाषा पाहिजे का कर्तव्याची? कर्तव्याची. म्हणून ओमराजे कधी बोलला नाही. पण तुम्हाला बी वाटायचं 5 वर्ष निस्ते फोन उचलण्यातच गेले काय की ओमराजेनं काहीच केलं नाही काय की. म्हणून बांधवानो ही उजळणी तुमच्या देखत सांगितली. फक्त एक चूक झाली, ओमराजेनं नारळ फोड्या कार्यक्रम कुठं केला नाही, पण हे काम केलंय. आज बांधवानो मला